4 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। पुढचे 3 दिवस पुण्यात तुरळक पावसाचा इशारा हा हवामान खात्याने दिला होता आणि सकाळपासूनच पुण्यात ढगाळ वातावरण बघायला मिळालं होतं। मात्र 11च्या सुमारास हडपसर परिसरात असू देत किंवा स्वारगेट परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली आहे। आपण जी दृश्य बघतोय ती आहे हडपसर मधली ही सगळी दृश्य आहे। हडपसरवरच्या पुलावर जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील झाल्याचं दिसून येत आहे। पुलावर असू देत किंवा पुलाच्या खाली वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून येत आहे। आणि एवढंच नाही तर अचानक आलेल्या पावसानं पुणेकरांची चांगलीच तारंबळ झालेली दिसून येत आहे। पुढील 3 दिवस पुण्यात पावसाची शक्यता सांगितली आहे। अर्थातच तुरळक पाऊस जरी असला तरीही मागच्या काही दिवसात जो झालेला पाऊस आहे त्यामुळे पुणेकरांच्या मनात काहीशी भीती निर्माण झाली आहे। त्यामुळे जर मुसळधार पाऊस पुन्हा एकदा झाला तर पुणे तुंबतंय का असे अनेक प्रश्न किंवा अशी अनेक धाकधूक पुणेकरांच्या मनात बघायला मिळते। मात्र 11 सव्वा 11च्या सुमारास आता हडपसर असू देत स्वारगेट कोथरूड त्याच्यानंतर डेक्कन परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे आणि साधारण या पावसामुळे आता पुणेकरांची तारांबळ उडल्याचं दिसून येत आहे। कॅमेरामन राजेश बिडकर सह शिवानी पांढरे एबीपी माझा पुणे। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।